नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले नवीन प्रकारचे महिरप बघणार आहोत. ते महिरप आपण गणपतीच्या सजावटीसाठी पण वापरू शकता. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण बनवूया. त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे लाल मोती, 6 नंबरचे पांढरे मोती, तंगूस, कात्री आणि सुई लागणार आहे. तर सुरुवातीला आपण 4 लाल मोती ओवून घेतलेले आहेत आणि त्या खालच्या मोतीमधून सुई घालायची. म्हणजे हे 4 मण्यांचं चौकोन करून घेतलं आपण लाल मोत्यांचं. आता इथं परत 5 पांढरे मोती घालायचे. आता हे 5 मोती घातल्यानंतर खालचा जो 4 मण्यांचा आपण चौकोन केला होता त्याच खालच्या एका मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं 6 मण्यांचं हा गोल तयार होता. परत पुढच्या लाल मोतीमध्ये घ्यायची आहे सुई आणि इथं 4 मोती घालायचे पांढरे. चार मोती घालून आता जो पहिला आपण पांढरा गोल केला होता त्याच्या खालच्या मोतीमधून सुई काढायची आणि पुढच्या लाल मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं पण 6 मण्यांचं गोल तयार होईल. आता परत पुढच्या लाल मोतीमध्ये घ्यायची सुई. आता इथं पण 4 मोती घालायचे. आणि परत तसंच करायचं आहे. अगोदरचा जो पांढरा मोती आपण केला होता, पांढऱ्या मण्यांचं गोल केलं होतं, त्या शेवटच्या पांढऱ्या मोतीमधून काढून परत पुढच्या लाल मोतीमध्ये काढलं. असं हे 3 आपण पाकळ्या करून घेतल्या. 4 मोती. आता ही चौथी करताना आपल्याला ह्या लाल मोतीमधून काढून परत पुढच्या पांढऱ्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची. आणि इथं 3च मोती घालायचे पांढरे. 3 मोती घातले आपण आणि परत इकडच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. खालच्या हे 3 मोतीमधून सुई काढायची. पांढऱ्या, लाल आणि परत पांढऱ्या हे असं चौकोन करून घेतलं आपण. आता ह्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची. तर परत इथं एक लाल मोती घालायचा आहे आणि एक पांढरा मोती आणि परत एक लाल मोती, अशी 3 मोती घालायची तिथे. अशी इथं 3 मोती घालायचे आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे 4 मण्यांचं इथं चौकोन तयार झालेलं आहे. तर परत पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची. ह्यामध्ये घ्यायची सुई. आता इथं सुरुवातीला 2 पांढरे मोती घ्यायचे, परत एक लाल मोती आणि परत 2 पांढरे मोती घ्यायचे. असे 5 मोती घ्यायचे. परत त्या पांढऱ्या मोतीमधून खालच्या काढायचं. म्हणजे इथं पण 6 मण्यांचं गोल तयार होतं. आता परत ही सुई लाल मोतीपर्यंत घेऊन जायची आहे. आता इथं 3 लाल मोती घ्यायचे. तर परत त्याच लाल मोतीमधून काढून इथं 4 मण्यांचं लाल मण्यांचं चौकोन केलं. आपण सुरुवातीला कसं चौकोन केलं होतं तसंच केलेलं आहे. आता परत ह्या लाल मोतीमध्ये घ्यायची आहे सुई. आता इथं 4 मोती घालायचे आहेत पांढरे. इथं परत 4 मोती. 4 मोती घातले. आता परत हा जो ही जी पाकळी केली होती आपण त्याच्यातल्या शेवटच्या पांढऱ्या मोतीमधून आणि लाल मोतीमधून सुई काढायची. तर परत पुढच्या लाल मोतीमध्ये घ्यायची आहे सुई. तर इथं पण तसंच करायचं आहे. परत 4 मोती घालायचे. आणि परत ह्या गोलमधून घ्यायचं आहे. पांढऱ्या शेवटच्या मोतीमधून सुई काढून परत लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची. हे 3 पाकळ्या करून घेतल्या आपण. तर परत इथं ह्या लाल मोतीमध्ये आणि पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घालायची. तर परत इथं 3 मोती घालायचे. आता हे पांढरा आणि लाल ह्या 2च मोतीमधून सुई काढायची. कारण आपल्याला ही सुई वरच्या बाजूला आणायची. आता आपण इकडं घ्यायची नाहीये. आता ह्या परत ह्या सगळ्या मोतीमधून काढून मधल्या सुईमध्ये घ्यायची. आता लाल मोतीमध्ये घ्यायची पुढच्या. परत इकडच्या लाल मोतीमध्ये घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मोतीमधून बाहेर काढायची सुई. आणि इथं सेंटरला जो मोती आहे मधला तिथं घ्यायची सुई. परत इथं कसं मध्ये केलं तसं इथं करायचं. तर इथं परत एक लाल मोती, परत एक पांढरा
आणि परत एक लाल मोती घ्यायचा. परत त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे परत इथं 4 मण्यांचं चौकोन तयार झालेलं आहे. आता परत सुई पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची. थोडं वेगळ्या प्रकारचं बनवायचा प्रयत्न केला आहे आपण. असंच करायचं. तर हा फूल करताना परत आता इथं परत 2 पांढरे मोती घ्यायचे. परत एक लाल मोती आणि परत 2 पांढरे मोती घ्यायचे. परत त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. तर परत लाल मोतीपर्यंत घ्यायची सुई. अशा प्रकारे आता हे आपण 2 फुलं करून घेतलेत. तसेच आता पुढे आपण करत जायचं आहे. आपल्याला जेवढ्या मापाचं महिरप पाहिजे आहे तशी आपण हे पूर्ण फुलं करून त्याची पट्टी करून घेऊया एक. आता हे आपण अशा अखंड फुलं केलेले आहेत. अशा प्रकारे आपण ही पट्टी करून घेतलेली आहे. तुम्ही आता हे महिरप म्हणून वापरू शकता. आता ही रांगोळी आपण ताटाभोवती ठेवल्यावर अतिशय सुंदर अशी महिरप तयार होते. आता ही पट्टी तुम्ही अशी 3 पट्ट्या करून तुम्ही चौरंगाभोवती पण ही मांडू शकता. किंवा आपण आता गणपतीच्या वेळेस पण गणपतीच्या मागे सोडण्यासाठी माळा म्हणून पण तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकाराने ह्या रांगोळीचा तुम्ही उपयोग करू शकता. आता हे सुंदर असे ताटाभोवतीचे महिरप तयार केले आहे आपण. आणि असे गणपतीच्या मागे आपण ह्या अशा माळा लावून पण डेकोरेशन करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.